नमस्कार मित्रांनो, मी भूषण रमेश महाजन नाशिक। आज आपण सांसारिक माणसाचे किंवा प्रापंचिक माणसाचे देवत्वाविषयीचे जे काही विचार असतात त्याविषयी आपण आज संवाद साधणार आहोत। माणूस किंवा व्यक्ती व्यवहार व्यवसाय यशस्वी होण्यासाठी जे काही प्रयत्न करत असतात, प्रयत्न करावे लागतात, जे काही कष्ट करत असतात, ते कष्ट करत असतानाची त्या माणसाची स्थिती आणि यशस्वी झाल्यानंतरची स्थिती त्याविषयी एकूणच काय तो संसारिक आहे, प्रापंचिक आहे, त्याचे देवत्वाविषयीचे जे काही विचार आहे ते कसे असतात आणि ते कालांतराने कसे कसे बदलत जातात आणि त्यामागची सत्य परिस्थिती काय असते त्याविषयी आपण आज बोलणार आहोत। तर सर्वात पहिला मुद्दा म्हणजे अहम तो अंतरी का न म्हण देवासी। जे काही मी प्रपंच करत असेल, व्यवहार व्यवसाय मी करतो आहे, ते यशस्वी होण्यासाठी, व्यवहार गतिमान होण्यासाठी दिवस रात्र कष्ट व्यक्ती करत असते। ते कष्ट करत असताना त्यातून प्रत्येक कष्टामागे त्याचे प्रयत्न असतात, प्रयत्नांती त्याला त्यामध्ये यश मिळत असतं आणि मग प्रपंच व्यवहार यशस्वी होण्यासाठी जर आम्ही कष्ट करत असू तर तिथे देवत्वाला नमस्कार नमन आम्ही का करावं हा साधारणचा विचार त्या व्यक्तीच्या अंतरात येऊन जातो की आमचा प्रपंच निभवे आम्ही, अशी मनाची एक अवस्था असते। असा विचार असतो की व्यवहार व्यवसाय यशस्वी होतोय, प्रपंच आमचा आम्ही निभवतोय, जे काही आम्हाला उपलब्ध साहित्य आहे, जे काही मिळकत आहे ती यशस्वी होण्यासाठी कष्ट आमचे आहे, मग तिथे देवत्वाला नमन का करावं हा विचार त्या व्यक्तित्वाच्या अंतरात असतो। मग तिथे हरी काय देऊ करी असा विचार येतो। मग देवाने मला काय दिलं आहे, कारण व्यवहार व्यवसायाच्या दृष्टीने त्याची ती दृष्टी असते की कष्ट मी करतोय, समोर मला दिसतंय, त्या कष्टाचं फलस्वरूप मला या प्रकारचं धन उत्पन्न होतंय, त्यातून मी प्रपंच व्यवहार व्यवसाय सांभाळतोय, तिथे देवत्व आलं कुठे, देवत्वाला नमस्कार मी का करू हा विचार प्रापंचिकाचा, सांसारिक माणसाचा असतो। कारण काय होतं की माणूस कष्ट करत असतो, कष्ट करून सगळं फलप्राप्त ज्याला व्हायला लागतं तेव्हा अंतरामध्ये एक अहंभाव, अहंकार निर्माण झालेला असतो। अहंकार निर्माण होतो की एवढं सगळं मी प्राप्त केलंय, ते कष्टातून उत्पन्न झालंय आणि तो अहंकार पुष्ट होत जातो आणि मग जेव्हा व्यक्ती पदोन्नती यशोन्नतीकडे जायला लागते तेव्हा नेमके काय त्याची स्थिती असते तर कर्ता कर्म क्रियमाणाला विसरून जातो। म्हणजेच हे सगळी काही प्राप्त झालंय ते माझ्यामुळे झालं आहे, हे अहंकाराची पुष्टी त्याची होते। परंतु मुख्य कारण देवत्वाला नमन का करावं, का केलं पाहिजे, त्याचं उत्तर तुम्हाला इथे मिळणार आहे। मग तो प्रापंचिक असो, व्यवहार व्यावसायिक असो की कुठलाही अन्य व्यक्ती असो, देवत्वाला नमन का केलं पाहिजे, एवढं सगळं प्राप्त मी केलंय तरीही, तर देवत्व काय आहे, देव काय आहे त्याविषयीचा जर विचार केला तर देवत्व कर्मा प्रेरक तत्वबुद्धी, त्या कर्माला प्रेरक, प्रणेता, प्रेरणा स्वरूप, कर्म प्रेरक तत्व जे काय आहे ती बुद्धी आहे। ती बुद्धी देण्याचं कार्य भगवंत करत असतो, देव करत असतो। म्हणून त्याला नमन आहे, त्या भगवंताला नमन आहे, म्हणून त्याला नमन करायचं आहे। त्याविना, त्याच्या शिवाय, त्या व्यतिरिक्त आपलं गतिमान हे शून्यच राहणार आहे, हे मात्र लक्षात घ्या। कलियुगामध्ये देवत्व तुम्हाला बुद्धी स्वरूपाने देवत्व अनुभवायला येतं, देवत्वाची मदत तुम्हाला बुद्धी मात्रेने होणार आहे। व्यवहार व्यवसाय उन्नतीचे, प्रगतीचे जे विचार आहे ती बुद्धी देण्याचं कार्य भगवंत करतो, तोच देव स्वरूप आहे। कर्ता क्रियमाण कर्म करता तो का, कारण तो बुद्धी स्वरूपाने मदत करतो।
व्यवहार व्यवसाय यशस्वी होण्याचे जे काही कर्म प्रेरक जे काही टप्पे असतील, जे काही बुद्धी असेल, जी काही प्रेरणा आहे ती देणारा देव, म्हणून त्याला नमन आहे. सामोरी दिसताना आपल्याला काय दिसतंय? कष्ट मी करतोय. कष्ट करताना तिथे भगवंत देव ही संकल्पना नाही. भगवंत येऊन मला मदत करतो आहे का? सगुण स्वरूपात हे शक्य नाही. तुम्हाला कलियुगात बुद्धी देणारा भगवंत आहे. त्या बुद्धीच्या माध्यमातून तुम्ही व्यवहार व्यवसाय प्रपंच जे काही असेल त्यामध्ये प्रगती केलेली आहे. म्हणून त्या भगवंताला, त्या देवाला नमन आहे, नमस्कार आहे. कारण कलियुगात बुद्धी स्वरूपानेच भगवंत तुम्हाला मदत करणार. कारण प्रेरक करता कर्म तोच घडवत असतो आणि अंतरंगामध्ये राहून देवच शासक असतो आपला, म्हणून त्याला नमस्कार आहे. सर्व प्राणी मात्रा भूती भगवंत बुद्धी स्वरूपाने, आत्मतत्व स्वरूपाने विराजित आहे. तो त्या परिस्थितीमध्ये तुम्हाला बुद्धी स्वरूपाने प्रेरणा स्वरूप मदत करतो. म्हणून कर्म करता क्रियमाण भगवंत आहे. म्हणून कर्म मी करतोय, कष्ट मी केले, म्हणून मी सगळा निर्माता, माझ्या व्यवहार व्यवसायाचा मी आहे, ही संकल्पनाच मूळ चुकीची आहे. त्याचा प्रेरक भगवंत आहे, देव आहे. म्हणून तुला हे प्राप्त झाले, त्या प्रकारची बुद्धी प्राप्त झाली, म्हणून व्यवहार व्यवसायात गती प्रगती झाली. त्याच्या मागे देव आहे, म्हणून तो मला त्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहे. म्हणून भगवंताला नमन आहे, नमस्कार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याही पुढे सांगायचं झालं तर ते ईश्वर तत्व आहे, ती प्रेरणा आहे, ती नसेल तर मग आपल्या गतीच राहणार नाही. आपण गतिमान राहणार नाही, गती शून्य होणार आहे. त्रिवार सत्य आहे, त्याला कोणीही नाकारू शकत नाही. मग काय? हा अहम भाव जो आहे, अहंकार आहे, करता मी आहे, सर्व कर्म मी केलंय, कष्ट मी करतोय, फलस्वरूप मला धन उत्तम संपत्ती प्राप्त झाली आहे, म्हणून मी देवत्वाला नमन करत नाही, माझा निर्माता मी आहे, हा जो अहमभाव आहे, हा सांसारिक माणसाचा प्रखर असल्यामुळे देवत्वाविषयीचे असे चिंतन विचार असतात, ते नाकारून बुद्धी स्वरूप मदत करणारा भगवंत आहे. हे नेमकं लक्षात आलं की देवत्वाविषयीचे विचार आपले देवत्वाच्या निष्ठेकडे जाणार हे मात्र नक्की. कारण प्रत्येक कर्मामागे कष्ट असले तरी त्या स्वरूपाची बुद्धी देणारा देव आहे. एवढं लक्षात घेतलं तरी देवत्वाविषयीचे विचार आणि देवाविषयी श्रद्धा प्रगल्भ होईल आणि आपली उत्तरोत्तर अजून प्रगती होईल. याविषयी आपण चिंतन केलं. पुन्हा नवीन विषयासह भेटू. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.